तर नाशिक जिल्ह्यातील व्यापारी माथाडी कामगार यांच्यात लेवी प्रश्नावरून सध्या 2 दिवस संघर्ष सुरू होता। नाशिक येथे झालेल्या बैठकीत 10 जुलैपर्यंत तोडगा काढण्यावरून जिल्ह्यातील बाजार समित्या पूर्ववत सुरू झाल्या, पण दिल्लीत कांद्याचे किरकोळ बाजारातील दर वाढून 25 ते 30 रुपयांवर गेल्यानंतर केंद्र सरकारने मंगळवारी तातडीने कांद्याचे किमान निर्यात मूल्य प्रति टन $300 निश्चित केल्याने शेतकरी वर्ग संतप्त झालाय। गेल्या वर्षी मार्च महिन्यात कांद्याचे निर्यात मूल्य शून्यावर आणल्यानंतर आणि मुबलक उत्पादनामुळे कांद्याची निर्यात वाढली होती। गारपीट आणि अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झाल्याने यंदा कमी साठवणूक झाली आहे, त्यामुळे कमी प्रमाणात कांदा शिल्लक राहिल्याने निर्यात शुल्क दरात वाढ झाल्याने शेतकरी संतप्त झालाय। मार्केटची लेवल कमी झाली तर थोडं शुल्क कमी करावा अशी शेतकऱ्याची मागणी 100-150 पर्यंत ठेवा आणि कांद्याला मार्केट राहावं अशी सरासरी 2000 पर्यंत अशी शेतकऱ्याची मागणी आहे। मार्केट जे पूर्ववत चालू झालं त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना आनंदच आहे, पण निर्यात मूल्य थोडं कमी असावं आणि शेतकऱ्यांचाही मालाचे 2 पैसे त्यांना मिळावे अशी त्यांना इच्छा आहे। तेव्हा हे निर्यात मूल्य सरकारने कमीत कमी 100 ते 150 रुपये असावं, म्हणजे शेतकऱ्यांना ते माल विक्रीला परवडेल आणि खाणाऱ्यालाही परवडेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।